सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला समीर पठाण आणि एका बाजूला अय्याज पठाण. डावखुऱ्या हाताचा आक्रमक शैलीचा खेळाडू. फलंदाजी तर फलंदाजी, गोलंदाजी सुद्धा तेवढीच मजबूत. तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अय्यज आणि समीर पठाण बंधूंची ही जोडी मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय. हुसेन आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू हुसेन याचा अय्यजसाठी. हळूवार पद्धतीचा चेंडू, बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव, एका धावेच्या सहाय्याने धाव फलकाला सुरुवात होते. पहिला चेंडू मोठा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीसं एलिव्हेशन तेवढासा भेटला नाही आणि आउटफील्ड खराब असल्यामुळे कारणाने फक्त आणि फक्त डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एक धाव धाव फलकावर लागते. धाव फलकावर धाव, धाव फलकावर धावांना सुरुवात होते. समीर पठाण आता स्ट्राईक एंडला असतील. आपल्या पारीचा पहिला चेंडू फेस करत असताना हुसेन पुन्हा एकदा कोलाट टाकला. बॅटच्या वरची कडा, झेलची संधी निर्माण झाली. संधीचं सोनं केलं क्षेत्ररक्षकांनी. गडी क्रमांक 1 बाद. थँक्यू डीजे. धक्का क्रमांक पहिला बाद. समीर पठाणला परतवलाय तंबूच्या आसऱ्याने. नवीन आलेला फलंदाज दक्षित कळप जग्गू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत फलंदाजीसाठी. त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील संघाला, पठाण वॉरियर संघाला. समीर याची जागा भरून काढण्यासाठी दक्षित जरूर आलेत. मोठे फटके येतील का त्याच्या बॅटमधून? अय्यज आणि दक्षित ही जोडी आता मैदानामध्ये दिसत आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या सहाय्याने फलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 2 लागलेत. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 2 धाव धाव फलकावर लागलेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अय्याज असेल. अय्याजचा विकेट या मॅच मध्ये गोल्डन विकेट असेल. अय्याजला थांबवावं लागेल. अय्याजचा जर विकेट गेला ना तर जवळजवळ 50% मॅच ही मीरा 11 संघ याच इनिंग मध्ये जिंकेल. चेंडू चांगला आहे, परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत, कळवत आहेत इट्स अ नो बॉल. आणि येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. नो प्लस 1 एकूण 2 धाव फलकामध्ये ऍड होतील. नो प्लस आणि आता फ्री हिट येणार आहे, म्हणजेच काय तर फलंदाजाकडे संधी असेल मोठा फटका खेळण्याची. धाव फलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 4 लागलेत आतापर्यंत. हुसेन नो प्लस 1 एकूण 2 धाव फलकामध्ये ऍड झालेत. 4 धाव फलकावर लागलेत. हुसेन याचा हा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटचा किती फायदा उचलेल याज? फटका चांगला आहे, टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय अय्याजच्या बॅट मधून. अय्याज याला रोखावा लागेल जर मीरा 11 संघाला ही मॅच जिंकायची असेल तर. 50% मॅच अय्याजवर असेल पठाण वॉरियर संघाची आणि 50% उर्वरित संघावर. चांगली फलंदाजी आपल्याला आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा बॉल आणखीन एकदा फुलटॉस चेंडू. त्या चेंडूला पॉइंटच्या दिशेने उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, परंतु चेंडू काही थांबणार नाहीये. आणखीन एक बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. आयएसच्या बॅटमधून प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर गुडघ्याला वाकवत असताना त्यांनी स्क्वेअर लेगच्या दिशेला उडवला. त्यानंतर फ्री हिटच्या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने उडवला आणि या चेंडूला प्रॉपर एक्झिक्यूट केला पॉइंटच्या दिशेने, चौकार.
आणखीन एक शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू, कुठेतरी वाटलेलं की चेंडू शरीरावर आदळल्यानंतर इष्ट्यांवर आदलेल, परंतु चेंडू निर्धाव येतोय. षटकाची समाप्ती. एका षटका अखेरीत जर धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 14 लागल्यात. एक षटका अखेरीत 14. नवीन गोलंदाज मैदानामध्ये सुमित दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. हुसेन याचा षटक पहिला संपलाय. 14 धावा धावफलकावर लागलेत. आता मात्र बेंडेड पॉवर प्लेचा ओव्हर समाप्त झालाय आणि फील्ड आपल्याला विखुरताना पाहायला मिळते. स्ट्राईकिंग एंडला फलंदाज दक्षित पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी सुमित आलेत दुसरा षटक घेऊन. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक जग्गूला मोठे फटके खेळावे लागतील. पहिला बॉल अगदी व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला. स्लोवर वन अस्त्र बाहेर काढलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव आलाय सुमित याच्या षटकातला. काय चेंडू हाताळलाय दक्षितेच्या बॅट मधून. मोठा फटका येईल का? फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु थोडासा फ्यूल त्याच्यामध्ये कमी पडलाय. चेंडू मिड विकेट मध्ये लँड झाल्यानंतर त्वरित क्षेत्ररक्षण होतोय. सिंगल कंप्लीट होते. धावफलकावर जर आपण धावा पाहिले तर सिंगलच्या साह्याने 15 लागल्यात. अय्याज आता स्ट्रायकिंग एंडला असतील. त्यांच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आलाय. सुमित याला नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडू मध्ये 14 धावा खर्च झाल्यात. फील्ड सेटअप आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर्सला तैनात केलेला, परंतु तो मात्र आता सर्कलच्या आतमध्ये घेत आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ आणि एक कॉर्नरच्या दिशेने. चला थोडं स्पीडअप करायचंय. जास्त वेल दौडवायचं नाहीये आतापर्यंत. 7 मिनिटं या इनिंग मध्ये घेतली गेलेली आहेत. 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये 3 षटक संपवावे लागतील. जर असं झालं नाही तर मग शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपल्याला ठेवावा लागेल. याची दक्षता घ्यायची गोलंदाजी करत असताना मीरा 11 संघाने. पुढचा बॉल सुमितचा अय्यासाठी. स्विच हिटचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळलाय. लेग बिफोर द विकेटची अपील, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. LBW नाहीये मित्रांनो. आदळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी सुमितेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. धाव खर्च केले फक्त आणि फक्त 1. काय गोलंदाजी होते सुमितेच्या माध्यमातून. अय्याज याला जकडून ठेवलाय, रोखून ठेवलाय. पुढचा बॉल सुमितचा. शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू. अजून किती थांबवल मला, मी थांबणार नाहीये. सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. लाईनमॅन जाऊन बॉल आणायचा आहे. खूप दूर मारलाय हा बॉल. काय शॉट केलाय. नक्कीच मागच्या चेंडू पर्यंत आपण सुमितची तारीफ केली आणि सुमित याच्या बॉलवर मोठा फटका आलाय. कॉमेंटेटर कर्स असं आपण काहीतरी म्हणतो जेव्हा एखाद्या खेळाडूची आपण स्तुती करतो, त्यानंतर लगेचच तो खेळाडू कोणती तरी चुकी करतो आणि तसंच घडलंय मैदानामध्ये. षटकार आलाय अय्याजच्या बॅट मधून. सुमित याच्यावर हल्ला केलाय. शेवटचा बॉल सुमितचा. स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय, परंतु धाव फक्त आणि फक्त 1. षटक संपलाय. फक्त आणि फक्त 8 धावा सुमित याच्या षटकामध्ये खर्च झाल्यात. जर तो षटकार सोडला तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 22 लागल्या. 2 षटका अखेरी 22. पहिल्या षटकात 14, तदनंतर 8.
22 आतापर्यंत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरा षटक कोण घेऊन येणार? अजूनही 2 षटक बाकी आहेत. धाव या मैदानामध्ये चेज होताना आपण पाहिलेत. धाव चेज होतात, त्या कारणाने धाव करावे लागतील. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर 42 धाव पहिल्या मॅच मध्ये 42 धावा केलेल्या मीरा 11 संघानेच, मीरा वॉरियर संघानेच, आणि ते धावा चेस सुद्धा झालेल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं 34 धावा फक्त झालेल्या, ते धावा सुद्धा चेस झाल्या. तिसऱ्या मॅचच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 झालेत. अजूनही 2 ओव्हर शिल्लक असेल. नवीन गोलंदाज मैदानामध्ये सरफराज आलेत. हळूवार पद्धतीचा चेंडू, अशा प्रकारच्या चेंडूंना माफी नाही. चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. षटकार आलाय आयसच्या बॅट मधून. या इनिंग मधला तिसरा षटकार त्याच्या बॅट मधून येताना आपण पाहतोय. पुढचा बॉल, आहा, चांगला बॉल पायांवर आदळला, बॅट्सवर आदळला. तदनंतर निर्धाव चेंडूचे सांगता होते. षटकार, तदनंतर लगेचच निर्धाव. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सरफराजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अय्यास समोर सरफराज. पुढचा बॉल, फुल टॉस पद्धतीचा चेंडू, अशा प्रकारच्या चेंडूंना माफी नाही. षटकार. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने नो बॉल साठी. आपले नो बॉल साठी अपील केले. नो बॉल पंचांनी दिलाय, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना मीरा वॉरियर संघाने अपील केले. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे धावा मिळतील फक्त आणि फक्त 6. षटकार आलाय. धावफलकामध्ये धावा 6 ऍड होतील. 34 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेत. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे सर. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. रिव्ह्यू रिटेन झालाय. पुढचा बॉल सरफराजचा. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हर्सला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, चौकार. हॅलो हॅलो हॅलो. भगवान तुपे सर कुठे असतील, त्यांनी तंबू मध्ये यायचं आहे आणि असं नसतं व्हायचं आहे. चौकार आलाय. षटकारानंतर लगेचच चौकार आलाय. या षटकामध्ये 16 धावा आतापर्यंत घेण्यात यश मिळालं. आणखीन एक ऍड होईल का? आणि हो, षटकार, चौकार, तदनंतर आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. काय फलंदाजी होते, अगदी
अय्याज नावाचं वादळ मैदानात गोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक बॉल सीमा पार, चौकार आलाय. थँक्यू डीजे. तिसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर तब्बल 26 धावा ऍड झाल्या धाव फलकामध्ये. धाव फलकावर 48 धावा लागतात. प्रॉपर टायमिंग वर तीन षटक समाप्त झालेत. शेवटचं षटक घेऊन कोण येणार? गोलंदाज गणी आलाय. गणी याला रोखावं लागेल फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांना. अय्याजची बॅट बोलतीये मात्र थैमान घाल. पाहिल्या तर 48 लागल्यात आणि तब्बल 44 धावा फक्त आणि फक्त अय्याजच्या आहेत. 50 पाहायला मिळेल का? नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये रिझवान पठाण दाखल झालाय फलंदाजीसाठी. सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्याने 49 वर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल आणि अय्याज याचं जर अर्धशतक पूर्ण झालं तर तला यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक असेल त्याच्यासाठी. 44 वैयक्तिक धावांवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या अजूनही 4 बॉल शिल्लक. 44 धावांवर अय्याज खेळतायत. 49 धावांवर धावफलक जाऊन पोहोचलाय. धावांची बरसात आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये अय्याजच्या बॅट मधून. पुढचा बॉल गणीचा अय्याजसाठी. षटकार आणि हो, या बॉलवर अर्धशतक झालंय त्या अय्याजचं. अर्धशतक क्रमांक 1 MPL सीझन 2 च. थँक्यू डीजे. पहिला अर्धशतक फलकवताना आपल्याला पाहायला मिळतंय अय्याज मैदानामध्ये. आणखीन एक थांबायचं काहीसं नाव घेत नाहीयेत. फटका हवेत आहेत परंतु आता मात्र परतावा लागेल अय्याज याला. अय्याजची पारी इथं मात्र समाप्त होते. थैंक यू डीजे. इनायत वागनाक इनकी तरफ से अय्याज के लिए 200 रुपए का हदिया आया हुआ है. उन्होंने आके मैच के बाद कलेक्ट करना है. युनाइटेड ग्रुप आणि श्री वागजाई 11 संघ दोघांनी तयार राहायचं आहे. टॉस साठी नवीन फलंदाज अजय मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 55 धावा धावफलकावर लागताना आपण पाहतोय. पुढचा बॉल गणी याचा. मोठा फटका आलाय आलाय आले आले टोकलाय अजय. ब्रँडेड षटकार. थैंक यू डीजे. नक्कीच इस जंगल में हम दो शेर एक डावखुरे. आताचा फलंदाज बाहेर गेलाय. लगेचच दुसरा वाघ मैदानामध्ये आलाय आणि आले आले षटकार ठोकलाय. 61 ऑन दी बोर्ड. आणखीन एक फुल टॉस होता परंतु पंचांचा इशारा. इट्स अ वाईड. वाईड +1 2 धावा आणखीन धाव फलकामध्ये ऍड होतील. चुका करताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी करत असताना. मीरा 11 संघ आणि गणी. युनाइटेड ग्रुप आणि श्री वागजाई देवी 11 कुंबले गाव दोन्ही संघांसाठी शेवटचा कॉल असेल. टॉस साठी यायचंय. आणखीन एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव धाव फलकामध्ये ऍड होईल आणि अशा
रीतीने पहिल्या इनिंगचा खेळ मात्र इथं समाप्त झालाय. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावर जर धावा आपण पाहिल्या तर 64 लागल्यात. 65चा एक भला मोठा आव्हान उभा केलाय तो मीरा 11 संघासमोर पठाण वॉरियर संघाने. आणि मकबूल म्हैसकर सर यांनी कृपया करून इथे यायचंय आणि तुपे सर यांनी सुद्धा यायचंय. यांचा सत्कार अल्ताफ बाय आणि इनायत बाई करतील. त्यांनी कृपया करून यायचंय. मकबूल म्हैसकर सर आणि तुपे सर. युनायटेड ग्रुप विरुद्ध श्री वाघजाई देवी 11 कुंबलेगाव दोन्ही संघांनी यायचंय. वाघजाई देवी 11 संघाचा इथे कर्णधार उपस्थित आहे. युनायटेड ग्रुप संघाच्या कर्णधारांनी इथे यायचंय. चला फिल्डिंगला यायचं, क्षेत्ररक्षणाला यायचंय मैदानामध्ये. आणि शेवटचा कॉल असेल युनायटेड ग्रुप संघासाठी. कुंबले गावचा कर्णधार इथं उपस्थित आहे. युनायटेड ग्रुप संघ आपला कर्णधार त्वरित यायचंय. बापूभाई हॅलो. दाबिलकर यांचं इथं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांनी येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. चला यानंतर मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल श्री वाघजाई देवी 11 कुंबलेगाव विरुद्ध त्यांचा विपक्ष असेल युनायटेड 11 संघ. मी विशाल सरांकडे जातोय की या मॅचचा टॉस करून घ्यायचंय. विशाल सर आपल्यासोबत जुडले गेले टॉस बॉक्स मध्ये. चला यानंतर होणारा सामना आहे युनायटेड ग्रुप वर्सेस कुंबलेगाव. टॉस साठी आपण आमंत्रित केले तुपे सरांना. पाहूया. टॉस इज ऑन. हेड इज कॉल. इज दॅट हेड? कुंबलेगाव इज टॉचविन. निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे. डिसिजन सांगायचंय कुंबलेगाव. चला वाईट साठी रिव्ह्यू आहे. बॅटिंग बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बापूभाई दाबिलकर, रऊफजी वावेकर आणि हिदायतजी गोटेकर यांनी यायचे. आपला सत्कार इथे संबंध होईल. मजगाव प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे यांच्या माध्यमातून. And the news from the toss box is Shri Wagzai Devi 11 Kumblegaon won the toss and elected to field first. देखते
इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच चेंडू निर्धाव असेल आणि फलंदाजी करणाऱ्या टीम मेरा 11 आपला रिव्ह्यू इथं मात्र आपण गमावलाय. यानंतर कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू उपलब्ध नसणार आहे तुमच्यासाठी. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवलाय आणि फेकून दिलाय सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय, पहिला निर्धाव, तदनंतर चौकार हुसेन याच्या बॅट मधून. ज्या प्रकारचं आक्रमण अय्याजनी हुसेनवर केलेला त्याच प्रकारचा प्रतिवार आपण पाहतोय हुसेनच्या माध्यमातून. आणखीन एकदा खोलात टाकलाय, टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी वेगात बाहेरच्या दिशेने वळताना आपण पाहतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. अय्याज सातत्याने चांगला खेळ आपण त्याच्या माध्यमातून पाहतो. 4 धावा धावफलकावर आतापर्यंत लागले. 3 चेंडू 4 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, तदनंतर एष्टी रक्षकाला चुकवलं आणि सिंगल धाव कंप्लीट केली. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 5 लागल्यात अय्याजच्या ओव्हर मध्ये. 4 चेंडू 5 धावा, तब्बल 16.25 च्या सरासरीने धाव येणे आवश्यक आहे. अशा स्थितीमध्ये कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके आवश्यक आहेत. नवीन आता फलंदाज सरफराज स्ट्राइकिंग एंडला असेल. मोठे फटके अपेक्षित आहेत सरफराज कडून. शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा, फलंदाज क्रमांक 1 बाद. थैंक यू डीजे. मकबूल जी मेस्कर, इनकी तरफ से इस पूरे टूर्नामेंट के लिए 5,000 रुपए का हदिया आया हुआ है. मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, खैर मकदम करता हूँ. और दाऊद जी वागनक साहब, इनकी तरफ से भी इस पूरे टूर्नामेंट के लिए 3,000 रुपए का हदिया आया हुआ है. उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. ये प्यार है मजगांव का क्रिकेट के लिए. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर आतापर्यंत 5 लागल्यात. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 5 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडू 5 धावा. पुढचा बॉल आहे याचा. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये, डावखुऱ्या हाताचा, त्याने उडवलाय चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक धावतायत, गॅदर करतायत. फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट होईल. एका षटकाच्या अखेरी धावफलकावर फक्त आणि फक्त 6 धावा लागतायत. येणारे 18 चेंडू आणि धावांची गरज असेल 59. तब्बल 20 च्या सरासरीने धावा करावे लागतील. म्हणजेच ज्या प्रकारे सरफराज याच्यावर अय्याजने हल्ला केलेला त्याच प्रकारचा एक मोठा हल्ला करावा लागेल. कोणत्या तरी गोलंदाजाला टार्गेट करावा लागेल. दक्षित आलेत गोलंदाजीसाठी. अहमद, पहिल्या मॅच मध्ये अहमद याची बॅट कुठेतरी आपल्याला शांत पाहायला मिळाली. मोठे फटके दिसले नाही त्याच्या बॅट मधून. या मॅच मध्ये आवश्यकता असेल मोठ्या फटक्यांची, त्यांच्या माध्यमातून अपेक्षा असेल, खूप अपेक्षा असतील त्याच्या माध्यमातून. वन डाऊनच्या जागेवर तो फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आणि अशा स्थितीमध्ये मोठे फटके त्याच्या बॅट मधून येणं फार गरजेचं आहे. कारण की समीकरण बदललंय. 18 मध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. दक्षित, पहिला बॉल. दक्षितचा पहिला बॉल. पहिलाच बॉलला गुडघा टेकवून उडवलाय चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. मी अशा प्रकारच्याच फटक्यांची बात करत होतो. अशा प्रकारचे फटके येणे फार गरजेचं आहे. मोठे फटके येणे फार गरजेचे आहेत.
अहमद याच्या बॅट मधून पहिला जरूर आलाय, परंतु अशा फटक्यांची आवश्यकता असेल. आणखीन एक याही बॉलला उडवलाय सीमा पार. फुल पॉवरफुल षटकार. थँक्यू डीजे. याचसाठी अहमद ओळखला जातो. दोन लागोपाठच्या चेंडूवर दोन मोठे फटके खेचलेत. मॅचचा मोमेंटम शिफ्ट करत असताना कुठेतरी पाहायला मिळत आहेत आपल्याला. अहमद 18 धाव फलकावर लागलेत. अहमद याच्या बॅट मधून तब्बल दोन मोठे फटके आलेत. अजूनही अपेक्षा असेल त्यांच्या माध्यमातून तिसरा येईल का, परंतु नाही, सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत इट्स अ वाईट डिलिव्हरी. म्हणजेच काय, कुठेतरी प्रेशर मध्ये सापडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लगातारच्या 3 षटकारावर 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालाय. तिसरा येईल काय, आणि हो, 3 मध्ये 3 आलेत. वड बॅटिंग अहमद. ऐमान आमदारेच्या माध्यमातून अहमद साठी, ऐमान आमदाराच्या माध्यमातून अहमद साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 3 बॉलवर 3 षटकार खेळल्यास. धाव फलकावर 25 धाव. दक्षित कुठेतरी आपल्याला प्रेशर मध्ये सापडतायत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याला दिशा दिले आणि हाही बॉल दाडलाय. सलगचा 4था षटकार. 9 वर 6. थँक्यू डीजे. काय आम तो आम, गुटली ओके दाम. षटकार पण, नो पण, आणि यानंतरचा बॉल फ्री हिट पण. तब्बल 4 बॉलवर 4 षटकार. पुढचा बॉल दक्षितचा फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू. 32 धावा धाव फलकावर लागलेत आतापर्यंत. मॅचचा पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट झालाय. पुढचा बॉल. आणखीन एक मोठा फटक्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. 26 धावा आतापर्यंत या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक असतील. दक्षित. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फोर्स केलाय, तिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक धावतायत. फक्त सिंगल कंप्लीट होईल, आणि बघता बघता काय घडलंय, सीमा पार. आणखी एक चौकार आलाय. थँक्यू डीजे. गरीबी में आटा गीला, जिथे धावांचा पाऊस पडतोय अशा स्थितीमध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा चुकी करतोय. चौकार आलाय. 36 ऑन दी बोर्ड. येणारे आता 13 चेंडू. 29 धावांची गरज. 13 मध्ये 29. मॅच पूर्णपणे टर्न ऑन झाले. मॅच ऑन. 13 मध्ये 29. पुढचा बॉल दक्षितचा. आणखीन एक चेंडू. पंचांच्या इशाऱ्याची ते वाट पाहावी लागेल. पंच बाटली आमचा नाद केल्यावर भल्या भल्याची फाटली. 4 धावा. थँक्यू डीजे. पंच कळवतायत इट्स अ 4. आणि त्याच्यासाठी रिव्ह्यू सुद्धा घेतलाय फिल्डिंग करत असताना पठाण वॉरियर संघाने. ते आपले मॅच एक्सपर्ट्स आहेत, त्याच्या माध्यमातून आपल्याला रिव्ह्यू नाही आहे. ओके. 4 धावा धाव फलकामध्ये ऍड झालेत.
चला अहमदवर पारितोषिकांची बरसात होते. मारुफ मिरकर यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालंय अहमद साठी. दाफळकोरात आपण धावा पाहिल्या तर 40 लागल्यात. अजय आलेत गोलंदाजीसाठी. 40 धावा. आता येणारे 12 चेंडू 25 ची गरज. मॅच कुठेतरी पूर्णपणे फिरवून टाकली अहमदने. फटका चांगले पंच घडवत आहेत. इट्स अ नो बॉल. काय घडतंय मैदानामध्ये? चुका आणि चुका घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा सुद्धा येत आहेत, चुका सुद्धा होत आहेत. इट्स अ नो बॉल. ओव्हरस्टेपिंगचा कदाचित हा नो बॉल असावा. आणि 9+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अहमद येत आहेत आता फ्री हिटचा चेंडू फेस करण्यासाठी. अहमदच्या बॅट मधून मोठे फटके सातत्याने आपण येताना पाहिलेत. आणि तोच अहमद मैदानात फ्री हिटचा चेंडू फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. काय मॅच होत आहेत. मजगाव प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवताय. मगाशी आपण लो स्कोरिंग थ्रिलर जरूर पाहिला. तदनंतर कुठेतरी एक मॅच वन साइडेड झाली. आणि ओके डिसिजन पेंडिंग. पंचांचा इशारा सॉफ्ट सिग्नल नो आलाय. परंतु इथे थर्ड अंपायरची रिव्ह्यूची मागणी केली. फिल्डिंग करत असताना पण पाहतोय पठाण वॉरियर संघाने 12 मध्ये 25 ची गरज होती. हा जर नो असला तर 12 मध्ये 23 ची गरज असेल. जर नो नसला तर हुसेन याला मात्र परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याने. अजूनही या षटकातले 5 चेंडू बाकी आहेत. पुढचा बॉल अजयचा. फटका चांगला आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. सीमा पार. षटकार. थँक्यू. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारची अय्याजने पहिल्या डावामध्ये फलंदाजी केलेली त्याच प्रकारची फलंदाजी अहमद सुद्धा करत असताना पाहायला मिळाले. मी पहिलेच म्हटलेलं वन डाऊनच्या स्थितीमध्ये जो खेळाडू येतो त्याची नक्कीच जबाबदारी खूप मोठी असते. आपण इंटरनॅशनल मध्ये सुद्धा विराट कोहलीला पाहिलं. सरफराज कागदी इनकी तरफ से भी 200 रुपए का आदि आया हुआ है अहमद के लिए. साहिल पालेकर इनकी तरफ से भी 200 रुपए का हदिया आया हुआ है. और शुएब दांडेकर इनकी तरफ से 300 रुपए का हदिया अहमद के लिए. लेकिन क्या हो रहा है. अहमद बैक टू द पवेलियन. विकेट नंबर 2.
थैंक यू डीजे। अब्दुल गनी पेनकर, इनका यहाँ पे आगमन हुआ है, उनका मैं पूरे मैनेजमेंट के तरफ से हार्दिक स्वागत करता हूँ। उन्होंने आना है यहाँ पे और स्टेज पे आके बैठना है। 9 बॉल 9 चेंडू आणि 10 धावांची गरज मैदानामध्ये। फटका चांगला आहे, आणखीन एक षटकार येईल का? क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू सीमा पार, गनीच्या बॅट मधून आल्या आल्या चौकार। थँक यू डीजे। आला 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 आला, गनी आला आणि गनीनी आल्या आल्या मैदानाच्या बाहेर बॉलला पाठवला चौकारासाठी। धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या 59 लागल्यात आणि मीरा 11 संघाच्या खेम्यामध्ये आपण खुशीची लहर झळकताना आपण पाहतोय। स्विच हिटचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरतोय। निर्धाव चेंडूची ते सांगता होते, बघता बघता शेवटचा बॉल शिल्लक राहिला या षटकातला। 59 ऑन द बोर्ड, अजून 6 धावांची गरज आहे। आपण पहिला सामना लो स्कोरिंग थ्रिलर पाहिला, तदनंतर दुसरा सामना कुठेतरी वन साइडेड पाहिला, तदनंतर हा सामना हाय स्कोरिंग थ्रिलर आपण पाहतोय। 64 धावा झालेल्या आणि ती धावा चेज करत असताना 3 षटकांमध्येच 59 धावा लागल्यात। आणि काय होतोय मैदानामध्ये, 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची होती, अशा स्थितीमध्ये 3 षटकं काही संपली नाहीत 15 मिनिटांमध्ये। जवळ आपण जर पाहिलं तर 18 मिनिटं घेतली 3 षटकं संपवण्यासाठी। त्या कारणाने शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आत एक एक्स्ट्रा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल। शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 क्षेत्ररक्षक मैदान 38 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील। हुसेन स्ट्राइक एंडला असतील। 6 चेंडू 6 ची गरज, आर्यन आलेत गोलंदाजीसाठी। अशीच आपण पहिली सुद्धा मॅच पाहिलेली, 6 मध्ये 6 पाहिजे होत्या। पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर विकेट, तदनंतर डॉट, तदनंतर पुन्हा एकदा विकेट, तदनंतर सिंगल आणि 2 मध्ये 1 हवी असताना डॉट आला। 1 मध्ये 1 जरूर सिंगल आला, परंतु इथे मॅच दुसरी आहे, टीम दुसरी आहे, तेव्हा 6 मध्ये 6 मीरा 11 संघाला रोखायचे होते। आता 6 मध्ये 6 मीरा 11 संघाला करायचे आहेत। आणि अशा स्थितीमध्येच पहिल्याच बॉलवर चुकी घडतीये, पहिलाच बॉल वाईड आलाय। आपण अनुभवताय मजगाव प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याचे हा थरार, आणि मॅचेस आपण जर पाहिल्या ना तर मन मोहून टाकतायत। आणि मनमोहक षटकार हुसेनच्या बॅट मधून, षटकाराने मॅचला संपवलाय। तुम उसके भाड़े के टट्टू और मैं जंगल का वो शेर हूँ कि जिसने जंगल में पैर रखा तो कोई परिंदा भी पर नहीं मार सकता। थँक यू डीजे। आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नो डाऊट इट्स अहमद हवालदार, ज्याच्या बॅट मधून 45 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली। असा अहमद या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय। मकसूदजी डांगू सरांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते अहमद याला मॅन ऑफ द